नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सामंत, तुमची एस्थेटिक फिजिशियन. सो आता फेस्टिवल सगळे चालू होणार आहेत. गणपती, नवरात्री, दिवाळी, एव्हरीथिंग. सो फेस्टिवल्सच्या दृष्टीने कुठल्या ट्रीटमेंट्स आपण करू शकतो फक्त रिज्युविनेशनसाठी किंवा बूस्टिंगसाठी, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा तुम्हाला पिंपल्स असतील, ॲक्ने असतील, तर फेस्टिवल्सना तुम्ही फेशियल्स युजली करायला जाऊ नका, कारण त्याच्यात भरपूर मसाज आणि स्क्रब असतो, सो त्यांनी ते ॲक्ने वाढू शकतात. तुम्ही मेडिफेशियल्स डेफिनेटली करू शकता, कारण ते कस्टमाइज केले जातात. ऑल्सो प्रॉडक्ट्स जेव्हा तुम्ही वापरता तर मेक शुअर की ते प्रॉडक्ट्स नॉन कॉमेडोजेनिक असतील. म्हणजे नॉन कॉमेडोजेनिकचा अर्थ हा आहे की त्यांनी पिंपल्स येणार नाही. सो तसलेच प्रॉडक्ट्स वापरा. मेकअप जर तुम्ही केलात तर इमिजिएटली आफ्टर द फंक्शन तुम्हाला ते डबल क्लीन करून वॉशआउट करायचं आहे. म्हणजे डबल क्लेन्झिंग करायचं आहे, बेसिकली मेकअप नीट काढायचा आहे. सो कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत ज्या आपण फेस्टिवलच्या दृष्टीने करू शकतो. सो मेडिफेशियल्स, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे फेशियल्स असतात. सो डिपेंडिंग ऑन युअर स्किन टाईप आपण ते कस्टमाइज करू शकतो. दुसरं म्हणजे स्किन बूस्टर्स. सो स्किन बूस्टर्स हे एक इंजेक्शननी केली जाते ट्रीटमेंट, बट ह्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. त्यांनी तुमची स्किन क्वालिटी इम्प्रूव्ह होते, रिज्युविनेशन होतं. ऑल्सो PDRN ट्रीटमेंट ही पण एक चांगली ट्रीटमेंट आहे, बट ही तुम्हाला थोडे दिवस आधी करायला लागणार, थोडे आठवडे आधी करायला लागणार. क्विक ट्रीटमेंट्समध्ये तुम्हाला स्किन बूस्टर्स आणि मेडिफेशियल ट्रीटमेंट्स आहेत ज्या तुम्ही फंक्शनसाठी करू शकता.